तुम्हाला सर्वांना ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये हॅपी क्रिसमस, मेरी क्रिसमस, हालेलुया. सर्वांनी ख्रिसमसची साजरा करत असतं तर डिसेंबर महिन्यात परमेश्वराच्या कृपेमध्ये एक दिवस आहे ना, एक देशाचे राजा आहे ना, त्यांनी आता आपल्याला राजा म्हणलं तर सर्वांना आठवण येत असतं की राजा कसं राहणार. पण त्या काळातले राजा आहे ना, अरण्यामध्ये जाऊन आहे ना, त्यांनी अनेक गोष्टी म्हणजे ना इकडं तिकडं ना अरण्यामध्ये शिकारी करत असतात राजा. तुम्हाला तर माहिती आहे अरण्यामध्ये म्हणजे ना जंगलात जाऊन आहे ना राजा लोकांनी शिकारी करत असतात. तसं एक राजा आहे ना, त्यांनी ना म्हणजे त्यांची जंगलामध्ये त्यांनी ना गेल्यावर आहे ना शिकारी करण्यासाठी ना प्रयत्न करत असताना त्या जंगलातलं लोक म्हणजे त्या जंगलातलं ना काही लोक राहत असतात. आपल्याला पण माहीत आहे त्यांना काही पण कळत नाही आणि त्यांना बोलायला पण येत नाही, त्यांच्यावर अंगावर व्यवस्थित कपडे पण राहत नाही. पण एखादा व्यक्ती असं दिसलं की ना त्यांनी डायरेक्ट झाडावर दान चढून आहे ना त्यांनी बाण मारत असतात. तसं ना परिस्थिती पाहत असतो आपण त्यांच्यासाठी. राजा पण आहे ना तिथं गेल्यावर राजाला समोर आहे ना त्या लोकांनी येऊन पूर्णपणे भान पकडून उभारलं. पण त्याच जंगलाचं मुलं म्हणजे तरुण मुलांनी ना त्या जंगलात लाकडासाठी ना तेव्हाच्या काळामध्ये लाकडं आणून आपण घरात देत होतो स्वयंपाक करण्यासाठी. लाकडं आणण्यासाठी गेलं ते तरुण तिघही मुलं. तेव्हा त्या तिघांनी मुलांनी पाहिल्यावर राजा मध्ये उभारलं. ते सर्व लोकांनी ना त्या राजाच्या बाजूला उभारलेलं दिसलं गोल आणि यानं मारू टाकतात म्हणून त्या तिघही मुलांनी काय केलं, त्या राजाला वाचवण्यासाठी त्यांच्याबरोबर आहे ना थोडंफार आहे ना त्यांनी युद्ध करून आहे ना राजाला कसं तर आहे ना वाचवलं. त्यांना त्यांचे जीव वाचवलं. त्यानं जीव वाचवून त्यानं घरी पाठवलं राजमहलमध्ये. राजा घरी म्हणजे राजमहलमध्ये येऊन आहे ना बसल्यावर त्यांना आठवण आलं, मला कोण तिघही मुलं तरुण मुलांना मला वाचवलं ना, त्यांना बोलवून आण म्हणलं त्याने. आता राजाने त्या तिघाही तरुण मुलांना बोलवलं आणि त्यांच्यासमोर राजासमोर उभारल्यावर ते तिघही राजा विचारला, तुम्ही माझा जीव वाचवलं, आज मी जिवंत आहे म्हणलं तर आहे ना तुमच्यामुळे, आणि मी तुम्हाला ना बक्षीस द्यावं असं माझं मनात आहे. मग तुम्ही काही मागितलं तर ते मी तुम्हाला देणार म्हणलं त्याने. हालेलुया. राजाने काय केलं, मुलांना विचारलं की ना तुम्हाला काय काय पाहिजे म्हणून विचारल्यावर आता तिघा मुलांना एकमेकाकडे पाहत होतं तिघांनी, कारण की राजाला विचारलं. राजाने विचारल्यावर साधारण नसतात राजा, आता आपण काय पाहिजे म्हणून आहे ना विचारल्यावर एक म्हणजे मुलगाने काय केलं, राजा मला नोकरी नाही, मग मला नोकरी द्या म्हणलं त्याने. नोकरी द्या म्हणल्याबरोबर ठीक आहे, माझा राजमहलमध्ये तुला नोकरी देणार म्हणून त्याचंच राजमहलमध्ये आहे ना त्या तरुण मुलाला नोकरी दिलं आणि नोकरीवर घेतलं त्यानं. मग दुसरा व्यक्ती तरुण मुलगानं विचारलं त्याने दुसऱ्याला, बाळ तुला काय पाहिजे तुला. मग त्यांनी तर नोकरी मागितलं. मी त्याला म्हणलं तर नाही, मी एका छान आहे ना एक मुलीला मी ना प्रेम केलो, म्हणजे एक मुली मला आवडतात, मी त्या मुलीवर माझं मन आहे, प्रेम आहे, मग त्या मुलीबरोबर लग्न करून द्या म्हणलं त्याने. म्हटल्यावर आहे ना ठीक आहे, त्यांनी काय केलं, त्यांच्या हाताखाली असलेलं मंत्रीला बोलवलं. मंत्रीला म्हणलं त्यांनी ज्या मुलीविषयी सांगितलं, ज्या घराविषयी सांगितलं त्याच्याकडं जाऊन आहे ना त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबात समोर बसवून आहे ना बोलवून आहे ना त्याचं लग्न कर म्हणलं. तर मंत्रीने जाऊन बोललं आणि ना त्याने ते मुलगा सांगितल्याप्रमाणे त्याचं पण आहे ना देवाच्या कृपेच्या द्वारे ते राजा सांगितल्याप्रमाणे लग्न झालं. एकाला काय गरज होतं, नोकरी, त्याला नोकरी दिलं. दुसऱ्याला काय गरज होतं, लग्नाची गरज होतं, मग लग्न केलं. मग तिसरा व्यक्ती ना उभारलं तसंच. आता त्यांनी म्हणलं, राजा बाळा आता तुला काय पाहिजे. मग त्यांनी नोकरी मागितलं, मी त्याला नोकरी दिलो आणि याने ना लग्न पाहिजे म्हणलं तर मी याला लग्न केलं. मग तुला काय पाहिजे म्हणलं तर आहे ना तेव्हा विचारल्यावर राजा मला काही पण नको, पण वर्षाला एकदा माझ्या घरी येऊन जेवण करा म्हणलं. राजा आश्चर्य झालं तेव्हा, अरे त्यांनी तर नोकरी मागितलं, यांनी लग्न मागितलं, तू तर डायरेक्ट म्हणतात की माझ्या घरी येऊन वर्षाला एकदा ना जेवण करा म्हणलं तर आहे ना तुला काय पाहिजे सांग म्हणलं तर मला काही पण नको, मी तर गरीब माणूस आहे, मला काही पण नको म्हणल्यावर आहे ना ठीक आहे. आता राजा शब्द दिल्यावर आहे ना नाही म्हणता येत नाही.
म्हणून मंत्रीनं सांगितलं सर्वांनी, आता कालचं सर्व मंत्र्यांना म्हणलं आता याच्या घरी आहे ना आपण आहे ना जेवायला जाणार पुढच्या आठवड्या म्हणलं त्यांनी. ओके, पुढच्या आठवड्यानं जायचं. आता राजा येणार, राजाच्या मागं कोण कोण येणार? राणी पण येणार. राजा एकटंच येतात का जेवायला? राणी पण येणार. राणीसोबत राजासोबत आता कालचं लोक पण येणार, सर्व मंत्री सर्व येणार. मग आता राजा जेवायला गेल्यावर एक तर डायरेक्ट आपल्याला बोलवलं जसं जात नाही आपण, त्याने अगोदर सर्व बघून यावं लागतं. मंत्रीला सांगितलं आता त्याच्या घरी जाऊन सर्व तयारी करा म्हणल्यावर आहे ना ते मंत्री त्यांची ना सोबत असलेल्या व्यक्तीला घेऊन आहे ना त्याने त्या व्यक्तीच्या घरी, त्या मुलाच्या घरी आल्यावर त्याची घर आहे ना एकदम झोपडीमध्ये राहत होतं, लहान झोपडीमध्ये राहत होतं त्यांनी. आणि ना गाव एवढं लहान गाव होतं आणि रस्ता पण नाही, काही पण नाही तिथं. सर्व पाऊस आल्यावर सर्व रोड खराब झालेलं दिसलं सर्व. आणि गाव लहान आहे, सर्व गरीब लोकच आहे, हे मुलगा पण गरीब आहे. आता मंत्रीला ना डायरेक्ट सर्व पाहून सर्व लिहून घेऊन राजाला सांगितलं, राजा यांचे घर असं आहे, तिथलं रोड पण नाही, गाव लहान आहे. म्हणलं तर नाही, मी त्यांना शब्द दिलो मी येणार म्हणून शब्द दिल्याबरोबर आता राजा येताना ना असं की आपल्याला एखादा रोड खराब असलं तर आपण बाजूने जातो, राजा तसं जाऊ शकतात का? नाही. आता रोड टाकला, तेव्हा रोड टाकायचं चालू झालं. तिथं रोड टाकलं, सर्व लहान लहान झोपड्या दिसलं होतं. राजा काय केलं, हे सर्व झोपड्या काढून सर्वांना नवीन घरं द्या म्हणलं. त्याने सर्वांना नवीन घर, याला पण आहे ना छान आहे ना म्हणजे ना घर द्या, आणि बाकीच्या सर्व लोकांना ना काय करा तुम्ही घर द्या. पूर्ण गावच बदलून टाकलं त्याने, पूर्ण गाव बदललं. आणि तेव्हा ना राजा आला त्यांच्या घरी ना दरवर्षी येऊन आहे ना जेवण करायला. गावातलं सर्व लोकांना विचारलं, किती हुशार आहे रे, तुझ्यामुळे आपलं गावच बदललेलं आहे, तुझ्यामुळे गावच बदललं. बघा, नोकरी मागितलं तर स्वतःला, बरोबर, लग्न झालं तर बायकोसोबत आनंद, पण डायरेक्ट राजाच आला तर घरातलं सर्व लोक आनंद होणार, गाव पूर्ण आनंदात बदलणार आहे. हालेलुया. म्हणून आपण जेव्हा पाहतो की आपल्या राजांच्या राजा, प्रभूंचे प्रभू, महान परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त, महान परमेश्वर येशू ख्रिस्त, त्यांनी पण आहे ना आपण जेव्हा ना लूक शुभवर्तमान 19 अध्यायमध्ये जेव्हा पाहत असताना एक वचन, तो एरियोत प्रवेश करून त्यातून जात होता तेव्हा पहा जेक्कई नावाचा कोणी एक मनुष्य होता, तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. हालेलुया. जेव्हा येशू ख्रिस्ताने ना एरियो एक शहरामध्ये ना प्रवेश करताना ना तिथलं सर्व लोकांना येशू ख्रिस्तामागं जात असताना एक जेक्कई म्हणून आहे ना एक व्यक्ती तिथं, जकात म्हणजे ना टॅक्स वसूल करणारा आपल्याला माहिती आहे सर्वांना, टॅक्स घरी ना वसूल करत असतं. तसं ना वसूल करणारा व्यक्ती ना तेव्हा त्या गावात सर्वांची ना घरी जाऊन टॅक्स वसूल करत होतं तेव्हा. पण त्याच्या अगोदरच आहे ना येशू ख्रिस्ताची ना केलेलं महिमेचे कार्य, अद्भुत कार्य सर्व पाहून आहे ना त्याने त्या गावात आहे ना ज्यांची घरी गेल्यावर पण येशू ख्रिस्ताविषयी त्याने ऐकत होतं. येशू ख्रिस्ताने केलेलं कार्य म्हणजे ज्यांना डोळे नव्हतं त्यांनी डोळे दिलं, ज्यांना चालायला येत नाही त्यांनी चालत होतं, असं ना अनेक ना कार्य ना त्यांनी ना त्या जेक्कईने ऐकून जेव्हा त्यांच्या गावामध्ये येशू ख्रिस्ताने ना जेव्हा प्रवेश केलं तेव्हा येशू ख्रिस्त येत आहे म्हणून जेक्कई कसं होतं म्हणलं तर आहे ना उंचीने शॉर्ट होतं, लहान दिसतं, ते दिसायला त्याने वयाने होतं पण लहान दिसायला. म्हणून गर्दीमुळे ना येशू ख्रिस्त दिसत नव्हतं, म्हणून त्यांनी काय केलं, डायरेक्ट झाडावर आहे ना जाऊन झाडावर बसून येशू ख्रिस्ताला पाहत होतं. येशू ख्रिस्त त्याच गावात तिथून त्या रोडवरने जात असताना ना तेव्हा जेक्कईने ना बघितलं, म्हणलं परमेश्वराने, जेक्कई तू खाली उतर, आज मी तुझं घरी येणार म्हणलं. हालेलुया. मग याच्यापेक्षा आनंद काय होणार? राजांच्या राजा, प्रभूचे प्रभू, महान परमेश्वरच माझ्या घरी येत आहे म्हणून जे काही आनंदामध्ये बदलून आहे ना त्यांनी येशू ख्रिस्ताला ना त्यांच्या घरी ना त्यांनी आपण जेव्हा लूक शुभवर्तमान 19 अध्याय 6 वचन वाचत असताना तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे
आगत स्वागत केले. हालेलुया. आनंदाने केलं. म्हणजे काय म्हणले, येशू ख्रिस्त माझ्या घरी येणार म्हणून आहे ना, त्याने लय आनंद वाटल्यावर आहे ना, तेव्हा ताबडतोब उतरून त्यांनी ना येशू ख्रिस्ताला त्यांच्या घरी ना त्यांनी स्वागत केलं. हालेलुया. येशू ख्रिस्तांनी त्यांच्या घरी गेल्यावर आहे ना, जे काही केलेले सर्व पाप कबूल केल्यावर येशू ख्रिस्त म्हणतात की 9 वचनमध्ये येशूने त्याला म्हटले, आज या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण आही अब्रामाच्या पुत्र आहे. ज्या घरात येशू ख्रिस्ताने आहे त्या घराला काय मिळालं? रक्षण मिळालं. हालेलुया. ज्या घरात येशू ख्रिस्त आहे त्या घरात रक्षण मिळालं. जसं जक्कयाच्या ना कुटुंबाला रक्षण मिळालं, तसं येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण पण येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनात स्वीकारलो, आपल्या घरात स्वीकारलो, तेव्हा ना आपल्याला पण परमेश्वराकडून आहे ना रक्षण मिळणार आहे. हालेलुया. येशू ख्रिस्तांनी ना आपल्याला ना रक्षण देण्यासाठी या भूतलावर आलं. मत्तेकृत शुभवर्तमान 1 अध्याय 21 वचन. ती पुत्र प्रसवेल आणि तू त्याचे नाव येशू ठेवू, कारण तोच आपल्या लोकांस त्याच्या पापापासून तारेल. हालेलुया. येशू ख्रिस्तांनी जन्म होण्याच्या अगोदर देवदूतांनी सांगितलं त्याचे नाव काय ठेवा म्हणलं? येशू. येशू म्हणजे रक्षण. ती पुत्र प्रसवेल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, कारण तोच आपल्या लोकांस त्याच्या पापापासून तारेल. म्हणजे येशू ख्रिस्ताने ना जन्म प्रत्येक मनुष्याला ना रक्षण करण्यासाठी जन्म झालेला आहे. हालेलुया. आता 2000 सालापूर्वी येशू ख्रिस्ताने ना भूतलावर आहे ना जन्म घेतलं. 33.5 वर्ष भूतलावर होतं. त्यांनी मनुष्यासाठी जे जे कार्य करावं त्यांनी कार्य केलं आणि ना महान परमेश्वराच्या सिंहासनावर राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू म्हणून त्यांनी राजसिंहासनावर बसून प्रत्येक मनुष्याला आज आहे ना त्यांनी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये रक्षण देत आहे. हालेलुया. देवाचं वचन सांगतात ते सर्व लोकांना ना येशू ख्रिस्ताने ना पापापासून आहे ना रक्षण देणार म्हणलं. कशापासून मिळणार आहे म्हणलं आपल्याला? पापापासून. कारण पापाची वेतन मरण आहे. मरण एक दिवस मनुष्याला ना नाश करतात, म्हणून त्या मरणाच्या द्वारे मनुष्य ना नाश व्हायलं आणि नरकामध्ये चाललं, म्हणून प्रत्येक मनुष्याला ना पापापासून आहे ना रक्षण देत आहे येशू ख्रिस्तांनी. येशू ख्रिस्ताला स्वतःच्या तारणारा म्हणून ज्या व्यक्तीने स्वतःच्या जीवनामध्ये स्वीकार केलं आणि ज्या घरात येशू ख्रिस्ताला ना स्वागत करून तुम्ही स्वीकारलं, तुमच्या जीवन आणि तुमचं घर येशू ख्रिस्त नावामध्ये रक्षणमध्ये आणि सर्व पापापासून रक्षण आणि शापापासून पण रक्षण, मरणापासून रक्षण, अधोलोकापासून रक्षण, नाना प्रकारच्या रोगापासून रक्षण आणि दुष्ट आत्म्यापासून रक्षण येशू ख्रिस्त आज सर्व मनुष्याला देत आहे. हालेलुया. येशू ख्रिस्ताने प्रत्येक मनुष्याला ना रक्षण प्राप्त करत आहे. येशू ख्रिस्ताला स्वीकारलेला प्रत्येक व्यक्ती आणि येशू ख्रिस्ताला ना ज्या घरात स्वागत केलं त्या घराला सर्वांना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये रक्षण प्राप्त होत आहे. आज सर्व जग आहे ना येशू ख्रिस्ताला स्वीकारलं म्हणजे येशू ख्रिस्ताकडून आहे ना मनुष्य रक्षण प्राप्त करत आहे. नरकात जाऊ नये म्हणून ज्या मनुष्याला मी नरकामध्ये जाऊन जळू नये म्हणून ज्या मनुष्याच्या मनात आहे, ज्या कुटुंबात शांती पाहिजे म्हणून आहे ना, ज्या कुटुंब ना ज्या शांतीसाठी ना प्रयत्न करत आहे, त्या कुटुंब त्या व्यक्ती येशू ख्रिस्ताला स्वतःच्या जीवनामध्ये स्वीकार करून येशू ख्रिस्ताला कुटुंबामध्ये स्वीकार करून आहे ना आज कुटुंब वाचवत आहे आणि स्वतःचं जीवन वाचवून आहे ना येशूच्या नावामध्ये आशीर्वादित होत आहे. हालेलुया. तुमचं जीवन येशू ख्रिस्तामध्ये आशीर्वादच होणार. तुमच्यावर असलेले पाप परमेश्वराने काढून टाकलं, तुमच्यावर असलेले शाप काढून टाकलं, तुमच्यावर असलेले मरण काढून टाकलं
आणि तुमच्यावर असलेलं सर्व दुष्ट आत्म्याच्या शक्ती काढून टाकून येशू ख्रिस्त नावामध्ये त्याच्या पवित्र रक्ताने शुद्ध करून आज तुम्हाला रक्षण दिलेलं आहे. हालेलुया. आज येशू ख्रिस्ताला स्वीकारलेला प्रत्येक व्यक्ती रक्षण प्राप्त करत आहे. म्हणून सर्वजण आज मनुष्य सर्वजण येशू ख्रिस्ताला स्वीकार करू नये ना त्यांचे जीवन येशूमध्ये आशीर्वादित होत आहे. हालेलुया. म्हणून हा ख्रिसमस संदेश आहे ना तुमच्या जीवनात रक्षण घेऊन आलेला आहे. ख्रिसमस म्हणजे ना प्रत्येक मनुष्याला ना रक्षण दिलं. ख्रिसमस म्हणजे प्रत्येक कुटुंबाला रक्षण दिलं. ज्या व्यक्तीला रक्षण मिळालं, ज्या कुटुंबाला तारण प्राप्त झालं, त्या कुटुंबात येशू ख्रिस्ताची ख्रिसमस आनंदाने साजरा होत असतात. हालेलुया. आनंदाने साजरा होणार. परमेश्वराच्या कृपेमध्ये तुमच्या जीवनात आजपर्यंत तुम्ही न पाहिलेले आनंद तुमच्या जीवनात तुम्ही पाहणार आहे. परमेश्वराच्या महान कृपेमध्ये आपण सर्वजण उठून उभा राहू आणि प्रार्थना करू. आपण सर्वजण. पवित्र सेनाधीश परमेश्वर येशू बापा, मी तुला धन्यवाद करतो. तुला महिमा आणि गौरव करत असताना बापा, तुझ्या कृपेच्या द्वारे, दयेच्या द्वारे आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे तुझ्या सर्व लेकरांना आशीर्वादित कर, अभिषेक कर. हा ख्रिसमस बापा आम्हाला रक्षणसाठी बापा ख्रिसमस आहे. प्रत्येक मनुष्य तारणारा म्हणून स्वीकारलेल्या प्रत्येक मनुष्याला तू रक्षण देऊन त्यांचे जीवन येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादित कर. आशीर्वादित कर आणि महिमा आणि गौरव कर. म्हणून याप्रमाणे तुझ्या सर्व लेकरांना आशीर्वादामध्ये बदल कर म्हणून येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो. आमेन.